सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजची जी आपली रेसिपी आहे ती खूप खास आहे, स्पेशल आहे. ती म्हणजे मकर संक्रांती स्पेशल अशी आपली मस्त शेंगदाण्याची क्रंची चिक्की. मैत्रिणींनो, मकर संक्रांतीसाठी मी तुमच्यासाठी खास वेगवेगळ्या पद्धतीच्या चिक्कीची रेसिपी अपलोड करणार आहे. जसे की शेंगदाणा चिक्की, ड्रायफ्रूट चिक्की, तिळाचे लाडू असे अनेक प्रकार मी तुमच्यासाठी सारिका परिपूर्ण किचनवरती अपलोड करणार आहे. रोज रेसिपी माझ्या नवनवीन तुमच्यासाठी खास येणार आहेत. चिक्कीचं साहित्य बघणार आहोत. या इथे 1 पाव चिक्की बनवत आहोत. त्यासाठी या इथे आपण 1 वाटी इतक्या प्रमाणात शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. त्याची साल काढलेली आहे आणि एका शेंगदाण्याच्या पण 2 भाग अशा प्रकारे केलेत. त्यासाठी आपण अर्धा वाटी गूळ घेतलेला. हा गूळ मी चिक्कीचा घेतलेला आहे मैत्रिणींनो. आणि जर तुम्हाला अर्धा किलोची चिक्की बनवायची असेल तर ह्याच वाटीचं प्रमाण तुम्ही 2 वाटी घ्यायचं आहे शेंगदाणे आणि त्यासाठी एक अखंड भरून गूळ घ्यायचा आहे. आणि जर 1 किलो शेंगदाणा चिक्की करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 4 वाटे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि 2 वाटी गूळ. सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये हा पूर्ण जो गूळ आहे अर्धा वाटी हा मी टाकलेला आहे. या इथे आपण कुठलाही तुपाचा वापर करत नाही आहे. तर गूळ जो आहे तो मी थोडासा स्मॅश करून घेते. आता या इथे आपण साधारणतः 1 ते 1.5 चमचे एवढंच पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो छान असा मेल्ट झालेला आहे. मस्त आपल्या गुळाचा पाक जो आहे तो तयार झालेला आहे. असा पाक बनल्यानंतरने आपण हे जे शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले ते यामध्ये टाकणार आहोत. गुळाचा पाक आणि शेंगदाणे एकजीव करून घ्यायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या इथे बघा तुम्ही थिकनेस जी आहे अशा प्रकारे छान जेव्हा बॅटर आपल्याला दिसू लागेल तेव्हा एका भांड्यामध्ये आपल्याला ते ट्रान्सफर करायचं आहे. या इथे मी केक टीन घेतलेला आहे. त्यामध्ये बटर पेपर टाकला आहे आणि बटर पेपरला सुरुवातीला मी तेल लावून घेतलेलं आहे. तूप नाही लावायचं मैत्रिणींनो, तेलाचा वापर करा बटर पेपरसाठी किंवा नुसतं भांड्यावरही टाकलं तरी तेल लावा. आता तुम्हाला जर याचे चौकोन आकारामध्ये चिक्की कापायची असेल तर ह्याच वेळेला तुम्ही चाकूने स्क्वेअर आकार द्या. आता या इथे आपण बटर पेपर जो आहे तो पूर्ण काढून घेऊयात. खालून सुद्धा पूर्ण त्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. या इथे मला चौकोन आकाराच्या चिक्की नाही पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे मी तोडून तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता आपली चिक्की जी आहे ती किती मस्त अशी क्रंची झालेली आहे. त्यामुळे मी सुरुवातीला जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुम्ही बॅटर भांड्यामध्ये टाकताल, पूर्ण बॅटर व्यवस्थित टाकल्यानंतर त्याला तुम्ही चौकोनी आकारात कट करा. तर या इथे मी तुम्हाला चिक्की जी आहे ती अशा प्रकारे तोडून दाखवलेले बघा किती मस्त क्रंची झालेली आहे आणि शेवटपर्यंत ही चिक्की अशीच क्रंची राहते, मऊ पडत नाही. तर ही जी शेंगदाणा चिक्की आहे याची रेसिपी मैत्रिणी तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, अजूनही जर तुम्ही सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब